मालेगाव 12 बंगला परिसरात चिखलात ठिय्या आंदोलन, नागरिकांचा संताप उफाळला। मालेगाव 12 बंगला परिसरातील रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून स्थानिक नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे। महिनाभरापासून खोदून ठेवलेला रस्ता पूर्ण न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांनी चिखलातच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। रुग्ण, वृद्ध, महिला यांना मोठा त्रास, प्रशासन गप। या रस्त्यावरून रोज रुग्ण, गर्भवती महिला व वृद्धांना चिखलातून चालावे लागत आहे। अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत। परिसरात 4-5 हॉस्पिटल्स असूनही परिस्थिती बदललेली नाही। ठेकेदाराकडून दुर्लक्ष, साध्वींनाही हाल। देवा पाटील यांनी ठेकेदार आणि प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला। जैन साध्वींनाही चिखलातून चालताना हाल सहन करावे लागत आहेत। प्रशासनाकडून 8 दिवसात WBM पूर्ण करण्याचे आश्वासन। प्रभाग अधिकारी सचिन भामरे आणि कनिष्ठ अभियंता गांगुर्डे यांनी 8 दिवसांत रस्ता सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। प्रमुख उपस्थिती: राजेंद्र धामणे, अनिल पाटील, गणेश लोखंडे, संदीप पाटील, अविनाश जाधव, संदीप झांबर, हरेश इंदुरकर, कुणाल निकम, अनंत निकम, निलेश कुचेरिया, जगदीश बागुल, प्रभाकर गोसावी, महेंद्र जैन, राजू येवले, विश्वनाथ निकम, विक्की पाटील, प्रमोद नागमोती, नंदकिशोर मुंदडा, हेमंत बोरसे आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अरे माझ्या घरातलं किंवा कॉलनीत तुला बरोबर आहे हा का मुन्ना तर कोणी खावडणार नाही। आम्ही किती दिवस होई घ्यात ना काम सगळं होऊ शकतं, फक्त प्रेझेन्स महत्त्वाचं आहे। इथे ठेकेदारचे माणसं उभे राहून त्यांनी जर करून घेतलं, बंगल्यावाल्यांना बोलवून जर करून घेतलं की तुमची लाईन टाकून घ्या, तुमचं हे करून घ्या, लोक करतील ना, का नाही करणार? हां, मला एक सांगा, मी सकाळी तुम्हाला कॉल केला, 4 वाजेला या तुम्ही, 4 वाजेपर्यंत मी आता एक 10 मिनिटापूर्वी गेलो, आम्ही इथेच आहोत दिवसभरात कुठल्याच ठेकेदाराचा माणूस इथे दिसला नाही। काम चालू आहे ना, ठेकेदारच्या माणसं इथं राहायला पाहिजे ना। बरं ठीक आहे, आपण तेही समजून घेऊ की पाऊस आहे, अडचण येते, मग जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून का होईना इथं माणसं उभे केली पाहिजे। एखादी बाईक पडली तिला उचलायला माणूस पाहिजे। सर्वांना माहिती 7 जून काम सगळं होऊ शकतं, फक्त प्रेझेन्स महत्त्वाचं आहे। इथे ठेकेदारचे माणसं उभे राहून त्यांनी जर करून घेतलं, बंगल्यावाल्यांना बोलवून जर करून घेतलं की तुमची लाईन टाकून घ्या, तुमचं हे करून घ्या, लोक करतील ना, का नाही करणार? हां, मला एक सांगा, मी सकाळी कॉल केला, 4 वाजेला या तुम्ही, 4 वाजेपर्यंत मी आता एक 10 मिनिटापूर्वी गेलो, आम्ही इथेच आहोत दिवसभरात कुठल्याच ठेकेदाराचा माणूस इथे दिसला नाही। काम चालू आहे ना, ठेकेदारच्या माणसं इथं राहायला पाहिजे ना। बरं ठीक आहे, आपण तेही समजून घेऊ की पाऊस आहे, अडचण येते, मग जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून का होईना इथं माणसं उभी केली पाहिजे। एखादी बाईक पडली तिला उचलायला माणूस पाहिजे। गाड्या फसतात, गाड्या तर जाऊ द्या हो, एखादी माणूस पडलं दवाखाने, गाड्या जाऊ द्या, गाड्या काही भरपूर पडत नाही। आणि बरं का साहेब, जर काम करताना लोक दिसले ना, तर हे लोक वेडे नाही ना, कशाला बोलतील? पण दिसतंय की 5-5, 7-7 दिवस इथे माणूसच नाहीये काम करणारा। दुसरे रस्ते काम का होत नाही सांगा तुम्ही, कावर करत नाही? 8 दिवसात WBMचं काम आम्ही पूर्ण करून देऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसात कॉन्ट्रॅक्टर पण इथं समोर आहे। त्याच्यात काही असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला काही अडचण आहे का काम करायला? काही अडचण नाही, फक्त लोकांनी नवीन कनेक्शन घेतलेलं नाही, मग कसं करायचं ते आम्ही करून देऊ। तुम्ही मटेरियल टाकायला चालू करा, ते पाईपलाईन टाकून 15 दिवस झाले, मला बरोबर JCB चालवून किती दिवस एप्रिल मे JCB चालवलं नाही, पाईपलाईन टाकून 15 दिवस झाले, तुम्हाला नळ कनेक्शन झाला, अडचण काय? चालू आहे 12 बंगल्यात तिकडे आम्ही। बरं, इथे तुमचे दोन ठेकेदार आहेत, 3 आहेत? 2 ठेकेदार आहेत। 2 ठेकेदाराचा इथं मुकरदम कोण आहे लक्ष ठेवायला, की तो या घराला सांगाल की बाबा तुम्ही लाईन लावून घे, तुम्ही लाईन लावून घे? कोणी आहे का इथे सांगा? कोणीच नाही। गर्भवती 3 हॉस्पिटल आहेत, 5 आहे ना, तिकडे 2 आहे, तिकडे 2, 5 हॉस्पिटल आहेत। इथे येणारे पेशंट कसे येतील? बरोबर, इथं तुम्ही बघून घ्या, या प्रत्येक बंगल्यामध्ये एक सिनियर सिटीजन आहे।
ते कसे बाहेर निघतील? आता तुमच्या समोर ती महिला तिच्या मुलाला ट्युशनला घेऊन चालली होती. काय झालं, त्यांची गाडी फसून गेली. आता ती गाडी कुठेतरी सोडून त्या पायी गेल्या घरी. त्या राजू भाऊची गाडी इथं कधीची फसलेली होती, ती आपण काढली आता. मग असं किती दिवस चालला? त्या दिवशी एक महिला इथं पडून गेली कॉर्नरला. हो आपण एक बोलला ना, आपण काय आलो तर आम्हाला माहिती आहे. इकडे काहीच नाही ना. नाही, गाडी तुमची बाहेर निघाला ती सगळ्यात महत्त्वाचं पावसामुळे थोडे समस्या झाले. रामोडा साहेब रॅम्प जरी बनवला नसताना तो रस्ता होऊ जाऊ दिला असता, नंतर हा केला असता, चालला असतं. एक तर यांचेच इंटरनल वाद आहेत. त्याला लेआउट लाईन आउट कोण देईल, याला लाईन आउट कोण देईल, यांची पहिले 8 दिवस तर हेच चाललं. मी त्या ठेकेदारांना बोलायला गेलो, ते म्हणे की पुढची लाईन आउट नाही मिळाली. आता मला सांगा, ह्या दोघं ठेकेदारांमध्ये समन्वय करून द्यायचं काम प्रशासनाचं आहे. नाही, यांनी काम केलं नाही सर, 100%. कारण यांनी बदलून टाका ना मध्ये, वारंवार सांगतात बदलून टाका ते. तिकडून काय अडचण नाही, नाही तिकडून काय अडचण नाही. मुळे डॉक्युमेंट झालं त्यांचं तिकडचं काम होतं, त्यांनी इकडचं खोदून ठेवलं काही कारण नसताना. ठीक आहे ना, आपण काय करू ना, 2-4 दिवस तुम्ही तुमचं काम तर करा. तिकडून हे काम कशामध्ये आहे, काय आहे, बोर्ड लावला का तुम्ही?